आम्हाला स्वर्ग नकोय, आम्हाला स्वर्ग नकोय। हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशन म्हणून घेत असतात, पण आम्ही त्यांना पूजतो। ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला, त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नकोय। आमच्या मनगटात जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनवू, हा निरोप आम्हाला बीजेपीला द्यायचा आहे। आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते, सगळ्यांना मनापासून जय भीम करते। आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, जे पार्लमेंटमध्ये बोलले, त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊसमध्ये झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बीजेपी राहिलं नाही आहे। हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोक, संविधानाला मारणारी अनेक लोक जी आहेत, त्यांचा अपमान आहे। आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बीजेपीच्या विरोधातली ही लढाई आहे, ही वैचारिक लढाई आहे। आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत, गल्ली बोळांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे। प्रत्येक माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे। हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही। जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाही, जोपर्यंत ते राजीनामा देत नाही, तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत। आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत, या गोष्टीची मागणी करत आहेत। आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानावर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खरं तर बीजेपी आम्हाला ती चर्चा देत नव्हती। आज 75 वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि 2 दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती, पण बीजेपी काय ना काही कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती। पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या 2 दिवसीय अधिवेशनाला, ती 2 दिवसीय चर्चेला झाली। पण बीजेपीने त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका, मग कुठे इमर्जन्सीचं नाव, कुठे काही, त्यांना एकच कारण मिळतं, त्यांना एकच ते एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचा। बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाहीत, फक्त तू मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान, त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली। भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, ह्यांनी कधी संविधानाला मानलं नाही आहे। ह्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते, जात-पात मानणारी जी आहे त्यावर विश्वास ठेवलाय। संविधानाला RSSचे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले ही कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे, असं रेकॉर्डवर RSS आणि भाजपची काही लोक म्हणले। एवढंच नाही, तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता, उलट अपमान केला। ते म्हणाले ज्या गोष्टी 3 आहे, हा 3 आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंग्याचा धिक्कार करतो। आणि अलीकडे त्यांनी तिरंगा होइस्ट केला RSSनी, नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता, उलट त्याचा अपमान केलेला। तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे, संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं आणि खरंच त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे। कारण का 400 पारचा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, 400 पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बीजेपीचे MP रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, म्हणून आम्ही 400 पार, आम्हाला 400 पेक्षा जास्त MPs पाहिजे। पण आपला देशाचा प्रत्येक व्यक्ती
हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून त्यांनी तो 400 पारचा नारा किंवा 400 पार होऊ दिलं नाही आणि त्याच्या आतमध्येच बीजेपीला ठेवलं. कारण का ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान जसं आहे तसं पाहिजे आणि तिरंगा पाहिजे. बीजेपीची ही चाल होती 400 पार आणून संविधान बदलण्याची, ती या देशाच्या लोकांनी त्यांना चपराक मारली आणि ते होऊ दिलं नाही. आता जेव्हा त्यांना कळलंय की संविधान बदलण्याचा नारा आपल्या देशात चालणार नाही, म्हणून अचानक आता त्यांच्यामध्ये प्रेम आलंय संविधानाच्या प्रती. हे फेक आहे, हा त्यांचा खरा चेहरा नाही आहे. जे मनात असतं त्या दिवशी तेच आदरणीय गृहमंत्री पार्लिमेंटमध्ये बोलले. खरा चेहरा त्यांचा त्या दिवशी पार्लिमेंटमध्ये आला की बार बार संविधान कहते हैं और काश इतने बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग. जसं मी म्हणाली, आम्हाला तुमचा स्वर्ग नकोय. बाबासाहेबांनी दिलेलं जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या हिमतीवर या देशाला स्वर्ग बनवू, असं मला त्यांना क्लिअर निरोप त्या ठिकाणी पोचवायचा आहे. आणि म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते. त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचं त्यांचं कट कारस्थान सुरू आहे. एक तर त्यांचे MP असं म्हणतात, मग 400 पारचा नारा असेल, मग 1 इलेक्शन 1 नेशन असेल, बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बदलण्याचा ह्यांचं साजिश. हे एक इन्सिडेंट नाही आहे जे अमित शहाजी बोलले. कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक 2-3 वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतं. त्यांचं कुठेतरी एक साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बीजेपीचं दिसून येतंय संविधान बदलण्याचं, बाबासाहेबांचा अपमान करण्याचं. हे आम्ही होऊ देणार नाही. जोपर्यंत इंडिया आला आहे, जोपर्यंत या देशाची जनता आहे, तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही. आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहांची माफी पाहिजे, आम्हाला राजीनामा पाहिजे. जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बीजेपी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटंसं काहीतरी झालं आणि ICUमध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बीजेपीची लोक त्या ठिकाणी करत आहेत. पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. आपण सगळेच आहोत. बाबासाहेबांचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. आमच्यासाठी ते फॅशन नाही आहे, आमच्यासाठी ते पॅशन आहे. आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत. गावोगावी, मोहल्ला गल्ली बोळात, प्रत्येकाच्या घरात. खरं तर जसं मी म्हणाली, आता काँग्रेस आणि बीजेपीची लढाई राहिलीच नाही आहे. बीजेपी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे. आणि म्हणून मी त्या गोष्टीचा धिक्कार करते. आम्हाला तुमचा स्वर्ग नको. हे बीजेपीवाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नावे फक्त फॅशन म्हणून घेत असतात, पण आम्ही त्यांना पूजतो. ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला, त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नको. आमच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही ह्या देशालाच स्वर्ग बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.